लंच का काउंटर लग गया है, आप अपना लंच ले सकते हैं। एकत्र करू म्हणजे दोघांचे आवाज जातील. ठीक आहे, ठीक आहे, चालतं. ठीक आहे, आपल्या टर्नला तरी आपण प्रयत्न करू एकत्रित करायला. कारण त्यांचं काल तेच म्हणणं होतं, आवाज नाही जात. तो सेमीफाइनल का दूसरा मैच शुरू होने जा रहा है और एमक्यूआर ने टॉस जीता है। एमक्यूआर फार्मा ने टॉस जीतकर पहले बैटिंग करने का फैसला किया है और एबॉट की टीम पहले फील्डिंग करेगी। Yes, it's all set now. It's a very good afternoon to all. Second semi-final. Earlier, Captain Zubin from MKO Pharma won the toss and elected to bat first. We all are in Indian Pharma Cricket League, IPCL. Pune League 2 live actions from Shinde High School Ground, Pune. दोनों अंपायर्स वैभव सॉरी गणेश डोलारे और विक्रम वांगड़े पहुंचे हैं मैदान पर। फील्डिंग करने के लिए टीम भी पहुंची है एबॉट की और बैटिंग करने के लिए एमक्यूआर फार्मा के। पहले सेमीफाइनल के बारे में आप क्या कहेंगे योगेश जी? I think Anil Ji 100, 110. It's easy to chase down, but whenever you are chasing those 110 plus, your top order 1, 2, 3 need to contribute. First 3 overs you need to score as much as possible, like 40, 50 runs. Then only it's possible. But what I think the many runs awarded by the team due to misfield. So your discipline, as I talked earlier as well, your discipline, misfields, those are very important factor on the field. सेमीफाइनल ऑफ स्टंप के बाहर बाहर जाती हुई गेंद, खेलने का प्रयास। Switch it, improvisation. Yogesh Bhosle, Ritesh Davde, 2 openers out in the middle, and Prakash bowling this first over. प्रकाश इस ओवर को आगे बढ़ाते हुए, लेकिन अंपायर ने सिग्नल दिया, हाथ से रोक दिया है। प्रकाश अगली गेंद लेकर फुल टॉस बनाते हुए सीधे फील्डर के हाथ में, लेकिन छोड़ दिया है कैच। लेग स्टंप पर फुल टॉस था, गेंद को ड्राइव करना चाहते थे मिड ऑन से और वहां जो फील्डर है सीधे गेंद उनके हाथ में चली गई थी। लेकिन इस तरह के जो कैचेस होते हैं, हाफ चांसेस को आपने कन्वर्ट करना होता है कैच में। छोड़ दिया है कैच, बिल्कुल हाथ में गेंद आ गई थी, इधर उधर 1 मिलीमीटर भी हिलना नहीं था। 3 रन, कोई विकेट नहीं। पहला ओवर टॉस जीतकर एमक्यूआर ने पहले बैटिंग करने का फैसला किया है। शॉर्ट ऑफ लाइन गेंद पुल कर दिया है, डीप स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर गेंद जा रही है बहुत दूर, 4 रन के लिए। इसकी पहली गेंद पर कैच छूटा, उसके बाद जैसे ही शॉर्ट ऑफ लाइन गेंद थी लेग स्टंप के बाहर, पीछे हटकर रूम बनाया और बहुत अच्छा प्लेस किया है। शॉर्ट आर्म पुल किया था डीप स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ। 4 रन की मदद से पहला चौका है, स्कोर पहुंचा है 7 रन पर।
हॅलो 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 अगली गेंद प्रकाश की ऑफ स्टंप के बाहर, इस बार वाइड बॉल का सिग्नल, बहुत ज्यादा बाहर और बाहर जाती हुई गेंद एक अतिरिक्त रन की मदद से स्कोर पहुंचता हुआ एमक्यूआर फार्मा का 8 रन पर एक अतिरिक्त गेंद भी फेंकनी पड़ेगी। हॅलो हॅलो प्रकाश ऑफ स्टंप के फिर से बाहर, बाहर जाती हुई गेंद की छेड़खानी करने की कोशिश, खेलना चाहते थे थर्ड मैन के क्षेत्र में। पांच फील्डर है ऑफ साइड में और 2 फील्डर ऑन साइड में। पावर प्ले चल रहा है, 3 ओवर तक पावर प्ले। अगली गेंद प्रकाश की ऑफ स्टंप के बाहर से गेंद को थर्ड मैन पर खेल दिया है, बहुत दूर पीछा कर रहे हैं फील्डर और गेंद को संभवतः उन्होंने रोक लिया है। अच्छी फील्डिंग, अपने टीम के लिए 2 रन बचा लिए हैं। ओवर समाप्त हो गया है। पहले ओवर में एमक्यूआर फार्मा ने 10 रन बना लिए हैं, 10 फॉर नो विकेट आफ्टर फर्स्ट ओवर। It's a very good start. Actually, one boundary conceded along with that strike rotation we have seen from Ritesh. Not around 8 from 4 deliveries. As captain earlier, won the toss, selected to bat first. Second semi-final is on progress. It's afternoon session. दूसरा ओवर फेंकने के लिए विकास जाधव आ रहे हैं अबाउट के, और एक अच्छे बॉलर जिन्होंने काफी अच्छी बॉलिंग की है इसके पहले मैचों में। सेमीफाइनल का यह दूसरा मुकाबला एबॉट और एमक्यूआर के बीच। एरिना किंग्स की टीम पहुंची है फाइनल में। इस मैच के बाद थोड़ा सा ब्रेक रहेगा और उसके बाद फाइनल मुकाबला होगा और देखेंगे कि कौन सी टीम पहुंचेगी मेगा फाइनल में। जीतने वाली टीम, केवल एक ही टीम पहुंचने वाली है। अगले सप्ताह में यह टूर्नामेंट होने वाला है अहमदाबाद में। विकास जाधव ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, गेंद को ड्राइव करना चाहते थे, बैट का बाहरी किनारा लिया लेकिन कोई स्लिप नहीं था, हवा में गेंद जरूर थी जब तक वहां फील्डर गेंद को रोकते। Look at that pickup shot, pull in the air and taken. This Vikas Sadhav has ability to provide those early breakthroughs. He picked his first. MQ Pharma have lost their first batsman. Intent was very good because of power play overs. The batsman usually tried to take an advantage of those field restriction, but he could not clear that boundary open fielder out there. Yes, official confirm as well that they need assistance of third umpire to check the bowling action. So we need to check whether it was a fair delivery or not. Our third umpire will check and confirm. So we need to wait. So there are 2 reviews in today's gameplay. The semis and final as well. So batsman asks an assistance. It was a very good catch completed by Mahendra, but we need to get a confirmation out there. 2 match officials, all the players are waiting. Second semi-final live on Pratham Sports Management YouTube channel as well. Your friends, colleagues, relatives can watch you live from home, from office as well if someone is working. This is initiative by Pharma Connect. All those professional from pharma industries are playing here. HCG presents IPCL Pune League 2. It's a multi-city events on a tennis cricket, corporate cricket. Official taking time means it's a close decision. That's what I understood. So we are waiting. शैलेश सर, शैलेश सर बहुतेक लंच कडे गेले की काय?
So we got a confirmation here that no ball signal. It wasn't a fair delivery. The question was asked, review was taken, and it was a successful review as well. That's what the official confirmed. The free hit is offered. और योगेश जी मुझे लग रहा है कि ये पहली बार सक्सेसफुल रिव्यू हो गया है. Yes, official, please take the charge and let's play, guys. हाँ, एक रिव्यू लॉस हो गया है और It's a successful review, Anilji, just for confirmation. The review was taken by the batting side. It's a successful. Yes, absolutely. As per the rule, bowler can't continue. That's what I understood from the rule. He cannot bowl for this match. That's it, clear. Fielding captain, please start with the remaining deliveries in this over quickly as possible. ग्यारह रन कोई विकेट नहीं. दूसरा ओवर चल रहा है सेमीफाइनल का दूसरा मुकाबला एबॉट और एमकेयर फार्मा के बीच. खेल थोड़ा सा रुका हुआ और दूसरे बॉलर आ रहे हैं जैसे कि योगेश भोसले को अब नो बॉल किया था अंपायर ने, उनको हटाकर दूसरे बॉलर आ रहे हैं. उनके ओवर की विकास जाधव थे, सॉरी, विकास जाधव को रोका गया है. उनके स्थान पर दूसरे बॉलर ऑफ स्टंप के बाहर. और इधर वाइड बॉल का So another time the batsman took the review to check whether it was wide or not. On-field decision is it's a fair delivery, but we need to wait for a confirmation. Our third umpire will confirm whether it was wide or it was a fair delivery. Every run is important, Anilji. One run is enough to clear or to show the difference between the two sides. बैटिंग साइड का ऑलरेडी एक रिव्यू जो है वो सक्सेस हुआ है. लगातार उन्होंने दूसरी गेंद पर दूसरा रिव्यू लिया है, इस बार वाइड बॉल के लिए चेक करने के लिए. ओके, So official confirm that it was a fair delivery. So Anilji, it was a fair delivery, means one review lost for MQ Pharma.
सही बात है, एमके और फार्मा ने अभी अभी अपना एक रिव्यू सक्सेसफुल हो गया था, लेकिन अगली ही गेंद पर उनका एक रिव्यू लॉस हो गया है। 11 रन, कोई विकेट नहीं। एमके और फार्मा और एबॉट के बीच ये मुकाबला चल रहा है, सेमीफाइनल नंबर 2। ऑफ स्टंप के बाहर से गेंद को खींचकर ऑन साइड में, मिड ऑन पर डीप में वहां फील्डर है, जब तक गेंद को रोकते 1 रन एमके के खाते में। 1 रन की मदद से स्कोर पहुंचा है अब जाके 12 रनों पर 12। रितेश धाड़वे नॉट आउट है 8 रन पर, 4 गेंदों का सामना किया है। योगेश भोसले नॉट आउट है 1 रन पर, 6 गेंदों का सामना किया है। महेंद्र भामरे की अगली गेंद। महेंद्र और इस बार आगे निकलकर ड्राइव करने की कोशिश, आगे की तरफ गेंदें कर रहे हैं और बैट्समैन को आगे खींचने की कोशिश कर रहे हैं, इनवाइटिंग बैट्समैन टू गो अहेड फॉर बिग हिट्स और ड्राइव करने के लिए आगे खींचने की कोशिश। इस बार गए तो थे आगे, लेकिन अपने बैट पर कनेक्ट नहीं कर पाए। दूसरा ओवर चल रहा है। महेंद्र ऑफ स्टंप के बाहर वाइड बॉल और एक गेंद फेंकनी पड़ेगी। 1 रन की मदद से स्कोर पहुंचा है 13 रन पर। अभी भी 2 गेंदें बाकी है इस ओवर की। पहली गेंद जो कि नो बॉल था, उसके लिए महेंद्र को फिर एक गेंद फेंकनी पड़ी थी। 13 फॉर नो विकेट। और इस बार ये लेफ्ट शॉट मिड विकेट के ऊपर से बहुत दूर मैदान के बाहर, 6 रन के लिए 6, मैसिव 6। लेग स्टंप पर करीब करीब फुल टॉस गेंद थी, बहुत अच्छा ऑन द राइज गेंद को लॉफ्ट किया है मिड विकेट बाउंड्री के बाहर। 6 रन की मदद से स्कोर पहुंचा है 19 रनों पर। Yes, it was a brilliantly hit shot. He cleared the boundary rope as well. It is timing, perfection, elevation, and got those 6 runs as well. ऑफ स्टंप के बाहर और एक वाइड, तो इस ओवर में नो बॉल और वाइड बॉल की खैरात हो रही है। और एक वाइड बॉल और स्कोर पहुंचता हुआ 20 रनों पर। इस ओवर का ये दूसरा वाइड बॉल है महेंद्र भामरे से। ऐसे होता है कि जब भी बैट्समैन आक्रामक बैटिंग करता है तो बैट्समैन थोड़ा सा, बॉलर थोड़ा सा सोचता है कि उनको अनप्लेएबल गेंदें फेंकनी चाहिए। ऑफ स्टंप के काफी बाहर फेंका था। खरं सांगू का, रिव्ह्यू ठेवायला इंटरनॅशनल नेम ठेवलं म्हणलं पाहिजे ना. अंपायरला वाटलं, फक्त अंपायरला वाटलं स्टंपिंग किंवा रनआउट तर म्हणजे डिपेंडिंग अपॉन अंपायर असं पाहिजे. काय होतं की नाही का, बॅटिंग टीम फिल्डिंग टीम इस तरह से और एक रिव्यू लॉस कर दिया है। 2 थे, दोनों भी समाप्त हो गए हैं। दूसरा ओवर चल रहा है, अभी समाप्त नहीं हुआ है, 1 गेंद बाकी रह गई है। महेंद्र भामरे ऑफ स्टंप के बाहर गेंद को खेला है बैकवर्ड पॉइंट की तरफ, सीधे फील्डर के पास। रन की कोई गुंजाइश नहीं, ओवर समाप्त हो गया है। 2 ओवर के बाद 10 रन के औसत से एमके और फार्मा ने 20 रन बना लिए हैं। 20 Can say good start here, 10 per over for MK or Farmer. Both the openers are doing their job. Ritesh 14 from 7 and Yogesh 1 from 6. Yogesh hasn't got that timing. Not on the 1 from 6, but that one shot is enough to get your momentum back.
किसी भी स्तर का क्रिकेट हो और किसी भी फॉर्मेट का क्रिकेट हो, पावर प्ले का बड़ा महत्व होता है कि आप पावर प्ले में जहां फील्डिंग रिस्ट्रिक्शन होते हैं 30 यार्ड सर्कल के बाहर 2 ओवर के बाद 20 रन, 20 आफ्टर 2 ओवर्स। तीसरा पावर प्ले का ओवर शुरू हो रहा है। प्रकाश शॉट ऑफ गेंद को अपने बैट में लपेट लिया है, लेकिन रन के लिए नहीं, गेंद तेजी से वहां फील्डर के पास पहुंची थी बैकवर्ड स्क्वायर लेग पर 30 यार्ड सर्कल के ऊपर। मिड ऑन है, एक वाइडिश मिड ऑन है, स्क्वायर लेग, एक थर्ड मैन, एक बैकवर्ड पॉइंट, एक कवर, एक एक्स्ट्रा कवर, मिड ऑफ। ओ इस बार ऑफ स्टंप के बाहर। प्रकाश गेंदों को पटकने की कोशिश कर रहे हैं, अच्छा उछाल भी मिल रहा है। 2 डॉट बॉल। अच्छी शुरुआत अपने दूसरे ओवर की प्रकाश की ओर से। बैट का बाहरी किनारा और ये बहुत अच्छा कैच, शानदार कैच। ऐसा लग रहा था शायद वो गेंद तक नहीं पहुंच पाएंगे, लेकिन पहुंचे हैं आखिरी समय में। डाइव लगाते हुए, अपने स्लाइडिंग करते हुए कैच को पकड़ लिया है। 20 रन 1 विकेट के नुकसान पर। 2 ओवर और 3 गेंदें हो गई है। A sliding part was important in that catch, Anil ji, because whenever you slide, sometimes it is possible that you can lose the control of the ball. But he ensured that while sliding, the proper grab of the ball. First follow wicket of MK Pharma, the much needed breakthrough for the fielding side here. Team Abbott. Prakash picks his first. The good catch, well judged catch, completed by Bhushan. आखिरी क्षणों में स्लाइडिंग करते हुए बहुत अच्छा कैच लिया है। अच्छा ओवर ये प्रकाश का। 3 गेंदों में 1 भी रन नहीं दिया है और उसका दबाव आता है अगले बैट्समैन के ऊपर। नए बैट्समैन आए हैं शब्बू सैयद। कट कर दिया है दोनों के बीच में से। बहुत अच्छा स्ट्रोक, बहुत अच्छा प्लेसमेंट। गेंद थर्ड मैन बाउंड्री के बाहर 4 रन के लिए। क्लास के साथ कभी कभी कहते हैं ना अनिल जी, वो नजाकत आपने चाहिए, वो नजाकत शब्बू से अभी इस स्ट्रोक पर देखी। पहला ये गेंद था, हल्का सा रूम ऑफर किया और बहुत बढ़िया शॉट किया और बहुत अच्छा प्लेसमेंट किया था, बाइसेक्टिंग द 2 फील्डर्स। बहुत अच्छा स्ट्रोक। हालांकि वहां के जो फील्डर थे डाइव लगाकर गेंद को रोकने की कोशिश नाकामयाब रही। 24। बहुत खूबसूरत स्क्वायर कट, 4 रन के लिए पॉइंट बाउंड्री के बाहर। फिर एक बार शॉट ऑफ लेंथ गेंद ऑफ स्टंप के बाहर। पहली 3 गेंदें उनकी डॉट बॉल थी, लेकिन उसके बाद लगातार 2 चौके लगाए हैं नए बैट्समैन शब्बू सैयद ने। And that shows the confidence. He is in a good form. In the first match, he was the man of the match as well. But in the second, he just lost his wicket early. But look at those 2 shots. One shows his temperament, his class. He's watching the ball till the end. And the timings on those 2 good shots along the ground for 4s. ऑन साइड में शॉट मिड विकेट पर फील्डर है वहां, जब तक गेंद को रोक रहे हैं। 1 रन। ओवर समाप्त हो गया है, पावर प्ले समाप्त हो गया है। सो आफ्टर पावर प्ले 3 ओवर के बाद 29 रन 1 विकेट के नुकसान पर। अच्छी शुरुआत की थी प्रकाश ने इस ओवर की 3 डॉट बॉल के साथ, लेकिन लगातार उनको 2 चौके लगाए थे, एक थर्ड मैन पर और एक बहुत ही खूबसूरत स्क्वायर कट किया था शब्बू सैयद ने। ओवर समाप्त हो गया है। प्रकाश ने अपने 2 ओवर में 18 रन दिए हैं, पिछले ओवर में 9 रन देकर 1 विकेट लिया था और उनका जो विकेट लिया था उसमें बड़ा योगदान रहा था भूषण का। बहुत अच्छा कैच पकड़ा है। 29 for 1 आफ्टर 3 overs. There's now some relief for the fielding captain. More protection on the boundary line. When you are playing against a good batting side, it's a very important the bowler rotation. How you are rotating the bowlers. Even there is a 1 in the wicket column. The 29 runs. Current lead is 9.67. Can see good for MK Pharma. जैसे कि 10 ओवर का मैच है, बड़ा मैच है, सेमीफाइनल का मुकाबला है। 10 ओवर में देखना है कितने रन बनाते हैं। कम से कम 100 110 तक पहुंच जाना चाहिए, 120 तक, तब जाके वो इसको डिफेंड कर पाएंगे। अच्छी शुरुआत की है, लगभग 10 रन के औसत से रन बनाए हैं एमके फार्मा ने। सतीश महाडिक आ रहे हैं टीम के कप्तान।
एबॉट के। ओ कैच था, ऑप्शन के बाहर कट करने की कोशिश, बैट का एज लिया था, विकेट कीपर ने अपने दाहिनी तरफ डाइव लगाकर कैच करने की कोशिश की, एक हाथ से उनका वो प्रयास था, गेंद उनके हाथ को लगकर जमीन पे छिटक गई। एक रन शब्बू के लिए, एक रन की मदद से स्कोर पहुंचता हुआ 30 रन पर। सतीश ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर, इस बार वाइड बॉल का सिग्नल अंपायर का। अंपायर विक्रम वांगने और दूसरे ऑफिशियल गणेश डोलारे स्क्वायर लेग पर। थर्टी 31 for 1। लगभग फुल टॉस गेंद थी, आगे की तरफ गेंद को फेंका था, हल्का सा फ्लिक किया है, गेंद के लाइन में आए, आखिरी वक्त पर अपने कलाइयों का उपयोग करते हुए एक रन केवल। इस एक रन की मदद से रितेश धाड़वे पहुंचे हैं 15 पर, शब्बू सैयद नॉट आउट है 10 रनों पर, 32 रन 32। ऑफसाइड में खेला है, कवर में एक रन 33। So apart from that one wide delivery, he's trying to bowl as closer to the batsman. That's a very good line actually. He's not offering any kind of room to play those big shots easily. सही लाइन और लेंथ से बिल्कुल यॉर्कर लेंथ गेंदे फेंक रहे हैं, कोई मौका नहीं दे रहे हैं बड़ा स्ट्रोक खेलने का। ऑफ स्टंप के बाहर से इस बार स्क्वायर ड्राइव किया है, लेकिन स्वीपर कवर पर वहां फील्डर मौजूद, फॉर्मलिंग किया और जहां केवल एक रन हो सकता था 2 रन लेने का अवसर दिया है। 2 रनों की मदद से स्कोर पहुंचा हुआ अब 35 रनों पर। He's trying to bowl on the right line and lane but hasn't got an assistance from those fielders. One drop catch, one easy single in the form of misfield. अगली गेंद और हो दूसरा कैच छोड़ा है इस ओवर में। पहली गेंद पर शब्बू का कैच छोड़ा था विकेट कीपर ने, इस बार भी ड्राइव किया था और बैट का बाहरी किनारा लिया था रितेश के, और विकेट कीपर ने इस ओवर में दूसरा कैच पकड़ा है। पहली गेंद पर एक कैच, 5वीं गेंद पर एक कैच। And of different batsmen, Anilji. Both Ritesh and Shabbu got an alloy in the same over. As I said earlier, he trying to bowl on the right line and lane but hasn't got an assistance from the fielders. Another time the drama continues. अब अपने हथेली को मट्टी लगाकर तैयार हो रहे हैं सतीश। इस बार इनसाइड आउट शॉट खेला है, डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री की तरफ, 6 रन के लिए 6, मैसिव 6। 4 ओवर के बाद 41 रन, 1 विकेट के नुकसान पर। और कहते ना वो जख्म थोड़े ताजा ही थे, उस पर थोड़ा सा नमक लगाया इस शॉट ने। 4 ओवर की समाप्ति, 41 रन, 1 विकेट। एम क्यू फार्मा कैचेस विन मैचेस, इसीलिए नहीं कहा जाता अनिल जी वो, क्योंकि आप अगर अच्छी बल्लेबाजी टीम के साथ अगर मुकाबले खेल रहे हो और मैचेस आपको जीतना है तो फिर वो कैचेस आपको तब्दील करने होंगे। और ये 1-2 बल्लेबाज, अलग बल्लेबाजों का वो कैच छोड़े विकेट कीपर ने। लाइन एंड लेंथ बहुत बढ़िया थी सतीश की, मजबूर किया था बल्लेबाजों को गेंदों को खेलने के लिए, फ्रंट फुट पे किनारा लगा लेकिन तब्दील नहीं कर पाया विकेट कीपर। रन गति देखिए अब 10 से ऊपर, 10.25। इस गति से अगर चलते तो आसानी के साथ 100 के ऊपर भी जा सकते हैं, लेकिन जिस तरह से बल्लेबाजी है तो ये ज्यादा भी कर सकते हैं। बिल्कुल सही कहा आपने, 4 ओवर के बाद 10 के ऊपर एवरेज है, 10.25 रन के औसत से 41 रन बना लिए हैं। 41 for 1 आफ्टर 4 ओवर्स। 5वां ओवर फेंकने के लिए दूर वाले छोर से अब जैसे कि प्रकाश के ओवर समाप्त हो गए हैं, उनके स्थान पर राकेश को बुलाया है। ऑफ स्टंप के बाहर और बाहर जाती हुई गेंद, लेग ब्रेक गेंद फेंकने की कोशिश, अंपायर का सिग्नल वाइड बॉल का।
एक अतिरिक्त रन की मदद से स्कोर पहुंचता हुआ 42 पर 42। हवा में खेला था लेकिन बहुत दूर वहां स्वीपर कवर के पास, बाउंड्री के पास फील्डर है, गेंद को उठाया लेकिन थ्रो नहीं कर रहे थे और ये देखते हुए दूसरा रन लिया है। बहुत अच्छी सोच, बहुत अच्छा रनिंग बिटवीन द विकेट्स। If you observe that they are running the first one very hard and putting the pressure on the fielders, that's a very good strategy they have applied so far. Both Shabba and Ritesh succeed. अगली गेंद इस बार ड्राइव कर दिया है फिर से स्वीपर कवर के पास, ओ मिस फील्डिंग किया, 4 रन। बहुत अच्छा ड्राइव किया था, बिल्कुल गेंद के लाइन में आए थे, रोक लेना चाहिए था। और जो बेसिक होता है फील्डिंग करने का कि आप पूरा अपना जो शरीर है गेंद के लाइन में लाकर गेंद के पीछे रहे, अगर गेंद छूट भी जाती है तो आपके शरीर से टकरा कर रुक जाएगी, लेकिन दोनों पैरों के बीच में से गेंद चली गई है मैदान के बाहर। 48-48। And after this over, there is a drink break, and the fielding side desperately need that drink break now to improve their body language, energy level as well. After seeing those plenty of misfields, हवा में खेला है लेकिन बहुत दूर वहां अब जाके एक बाउंस के साथ गेंद को रोक लिया है। एक रन की मदद से स्कोर 49 पर। आपने सही कहा कि 5वें ओवर के बाद जब जो ड्रिंक्स होने वाला है, एबर्ट को सोचना पड़ेगा कि मिस फील्डिंग हो रही है, कैचेज छूट रहे हैं, कैसे इसे कंट्रोल किया जाए, डैमेज कंट्रोल। और एक वाइड बॉल, इस ओवर की ये दूसरी वाइड बॉल है और इसी के साथ एमक्यूआर के 50 रन पूरे हो गए हैं। 50 रन, 1 विकेट के नुकसान पर। अभी भी 5वें ओवर की 3 गेंदें बाकी है। हल्के हाथ से गेंद को मिड ऑन पर पुश किया है, मिड ऑन और मिड विकेट के बीच में, और बैट्समैन जा रहे हैं दूसरे रन के लिए। बहुत अच्छा रनिंग बिटवीन द विकेट्स। जहां 1 रन था वहां 2 रन लिए हैं। हल्के हाथ से खेला था डेलिबरेटली कि जब तक वहां फील्डर पहुंचे दूसरा रन लिया है, और पहला रन बड़ा तेजी से ले रहे हैं योगेश जी। the communication and running between the wicket. Exceptional so far between these two. This partnership is also very crucial in a quick time. 32 in 14 deliveries. 32 रन की पार्टनरशिप हो गई है केवल 14 गेंदों में। 5वें ओवर की अंतिम गेंद, हर ओवर में 10 के ऊपर रन्स बना रहे हैं एमक्यूआर फार्मा। सेमीफाइनल का मुकाबला। गेंद के लाइन में आकर धीरे से गेंद को खेल दिया है, जब तक वहां डाइव लगाकर गेंद को रोका, थ्रो किया, लेकिन 1 रन लेने से नहीं रोक पाए हैं। ओवर समाप्त हो गया है। 5 ओवर के बाद 53 रन, 1 विकेट के नुकसान पर। So now it's time for drink break. I have a drinking partner in a Jal. So it's a time for both the teams, Team Abot, Team MQ Pharma, to reassess their strategy for the remaining 5 overs of this first inning. Earlier the captain Sabine from MQ Pharma won the toss, selected to bat first. We all are in the second semi-final of Indian Pharma Cricket League.
110.6 and projected score looks at 106 with this current rate. But 9 wickets are in hand. That is a positive and good sign for MK Pharma. Look at that. Low full toss, and it looks like a flick shot. Brilliantly timing. Looks like an effortless, but it shows that he was watching the ball till the last second. Sweetly timed shot. He just welcomed Satish Mahadik, captain. Ritesh. Third six hit by Ritesh so far in this match. He moves on 32. MK Pharma moves on 59 for 1. Oh, brilliant line. The only options remain now for Satish to hit the stumps. A couple of drop catches, 2 drop catches on his bowling in his first over. The Indies change after 5 overs. 6 on the first, and then good comeback. Ball just past the stumps as well. That's in the air. Mistimed or not? Has he got enough distance? Yes, it gets over the row for 6. बहुत अच्छा, ऑप्शन के बाहर छोटी गेंद थी और गेंद को पहले से पिक कर लिया था. बहुत ही अच्छा टाइमिंग के साथ मिडलिंग हो रही है गेंद, और ये दिखाती है कि रितेश कितना अच्छा. चौथा छक्का है रितेश की बैट से आने वाला. 65-65. फिर एक बार हवा में गेंद, लेकिन नजदीक कोई फील्डर नहीं है. नो मैंस लैंड में और मौका 1 रन लेने का. दूसरा भी रन लेना चाहते थे रितेश, लेकिन मना कर दिया शब्बू ने. Yes, good call by Shabbu, because second wasn't available. If you are in good touch, you already scored those 38, you won't like to lose a wicket in the form of run out. So good coordination so far I've seen in this partnership. 45 runs in just 18 balls. MK Pharma moves on 66 for 1. सतीश टीम के कप्तान ऑन साइड में खेल दिया है. मिड विकेट पर वहां फील्डर मौजूद है. जब तक गेंद को रोकते 1 रन शब्बू के लिए. 67. स्ट्राइक पर आ गए हैं रितेश धाड़वे. 39 रनों पर नॉट आउट है. 18 गेंदों का सामना किया है. 1 चौका और 4 छक्के लगाए हैं. बहुत अच्छा स्ट्रोक और गेंद को कवर के ऊपर से खेल दिया है, लेकिन कैच आउट हो गए हैं. यहां से हम देख नहीं पाए. बीच में 2 जो बड़े डग आउट है, जिसकी वजह से हम नहीं देख पाए. लेकिन रितेश आउट होकर पेविलियन में इनसाइड आउट शॉट खेला था. बाउंड्री के पास कैच किया गया है. Rakesh completed that catch, and Iljan much needed breakthrough provided by captain Satish Mahadik for his team, because he was looking danger. He was just trying to change the momentum, was playing his natural big shot game. It was end of 6th over as well. It's 67 for loss of 2 wickets. MK Pharma. शुरू के ओवर में काफी तेजी से रन बना रहे थे. हर ओवर में 10 के ऊपर. इस ओवर 6 ओवर के बाद 11 की औसत प्राप्त हो गई है. 11 रन की मदद से रन बनाए हैं. 19 गेंदों में 39 रन बनाकर आउट हुए हैं. $11.17 the current rate. MK Pharma going with a good current rate at the moment. काफी हवा छूटी है मैदान में, और जिस तेजी से बैटिंग हो रही है लगता है कि 100 के ऊपर चले जाएंगे.
और बहुत अच्छा स्ट्रोक इस बार, लेकिन फील्डर है वहां एक बाउंस के साथ गेंद को रोक लिया है। अच्छा स्ट्रोक खेल रहे हैं शब्बू सैयद। पहले मैच में भी बहुत अच्छी बैटिंग की थी शब्बू ने। नए बैट्समैन आए हैं धनंजय शहाने। Wind is also flowing towards that mid wicket and long on. बहुत अच्छा अपने कलाइयों का उपयोग करते हुए फ्लिक किया है, लेकिन सीधे वहां फील्डर के पास। अच्छा स्ट्रोक था लेकिन थोड़ा सा प्लेसमेंट नहीं कर पाए। स्क्वायर लेग और मिड विकेट के बीच में बड़ा गैप है, बड़ा फासला है। एक रन की मदद से अपना खाता खोला है धनंजय ने। 69। 6 रन के लिए 6। बहुत खूबसूरत। अभी अभी जो स्ट्रोक खेला था इसके पहले धनंजय ने, मैंने यही कहा था कि उन्होंने प्लेसमेंट नहीं किया था। इस बार शब्बू ने बहुत अच्छा प्लेसमेंट किया है। मिड विकेट और डीप स्क्वायर लेग के बीच में जो बड़ा गैप है, बड़ा फासला है, वहां से गेंद को बाउंड्री क्लियर करते हुए पहला छक्का है ये शब्बू की बैट से आने वाला। स्कोर पहुंचता हुआ 75 रनों पर 75। इस बार ऑफ साइड में और एक बाउंड्री जा रही है 4 रन के लिए। If you observe his game, Anilji is playing the ball according to the merit. Whenever he is getting those deliveries on the legs or on the leg side, he is playing into the mid wicket and long on. Now, if you observe the shot, he plays that one according to the merit towards that extra cover. So that shows that he is playing the proper cricketing shot and watching the ball till the last moment. Hence, he is getting the better results. 79 और बहुत ज्यादा ऑफ स्टंप पे बाहर थी गेंद, लेकिन पहले से आगे आ गए थे। अपना स्टांस बदल दिया था शब्बू ने। अगली गेंद ऑफ स्टंप के बाहर, कॉट बिहाइंड का अपील, लेकिन अंपायर गणेश डोलारे पर कोई असर नहीं। ओवर समाप्त हो गया है 7 ओवर के बाद। 79 फॉर 2। 79 रन 2 विकेट के नुकसान पर 7 ओवर का खेल समाप्त हो गया है। अभी भी एमक्यूआर के पास His inning so far. राकेश क्रॉस बैट से गेंद को खेला है, लेकिन डीप में वहां फील्डर है। लॉन्ग ऑन के क्षेत्र में गेंद को रोक लिया, थ्रो कर रहे हैं बड़ी आसानी से। पहला रन शब्बू सैयद बड़ी तेजी से दौड़ रहे हैं और उन्होंने दूसरे रन के लिए कॉल किया था धनंजय शहाने को, और उनको अच्छा रिस्पांस देते हुए 2 रनों की मदद से स्कोर पहुंचा है 81 रनों पर 81। एक अच्छे बड़े स्कोर की ओर अग्रसर हो रही है एमकेआर फार्मा की टीम। कुछ कागज का टुकड़ा वहां उड़कर मैदान में विकेट के बीच उसको हटाकर वापस अपने बैटिंग के स्टांस पर। बहुत अच्छा गैप ढूंढा है 4 रन के लिए। मिड ऑन और मिड विकेट के बीच में जो गैप है वहां से गेंद को ड्राइव कर दिया था। हालांकि लॉन्ग ऑन के जो फील्डर है कोशिश जरूर की, लेकिन कोशिश ही करते रह गए, गेंद सीमा रेखा के बाहर। Still current rate is more than 11 because they are getting those boundaries and a 6 after regular intervals. That is the reason. Healthy run rate for MQ Pharma. 85 for 2 now up to 7.2. 2 गेंदों में 6 रन दे चुके हैं राकेश। अगली गेंद धनंजय के लिए और ये लॉफ्टेड शॉट बिल्कुल कमेंट्री बॉक्स के
ऊपर के नेट के ऊपर जो छत है वहां जाकर गेंद गिरी है। 91 गेंद ऊपर चले गई है। दूसरी गेंद दे दिया ना। 91. It's 91 for 2. Look at that previous shot. The brilliant display of the batting. Dhananjay Shane, 13 from 4. 1 boundary and 1 6. 15 गेंदें अभी भी बाकी है। 91 फॉर 2 एमक्यूर फार्मा। मैच बॉल आ गई है। मैच बॉल छोड़कर अगर नई गेंद आ गई थी थोड़ी सी परेशानी हो सकती है। लेग स्टंप पर गेंद, बहुत खूबसूरत स्ट्रोक, लेकिन वहां फील्डर पहुंच गए हैं। ऑन साइड में खेलने की कोशिश की थी और शायद गेंद उनके यहाँ पैर से लगकर गई है। लेग स्टंप पर गेंद थी और उसको फ्लिक करना चाहते थे। गेंद उनके पैर से लगकर पीछे चले गई। 1 रन लेग बाई के रूप में। ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर, वाइड बॉल का सिग्नल और एक रन ही नहीं बल्कि एक गेंद भी फेंकनी पड़ेगी राकेश पवार को। 4 गेंदों में 12 रन दे चुके हैं। पहले ओवर में 12 रन दिए थे, इन 4 गेंदों में 12 रन दिए हैं। और इस बार ये कैच हो सकता है, नहीं, 6 रन के लिए 6। इस छक्के की मदद से स्कोर अब पहुंचा है। इस ओवर का ये दूसरा छक्का है। एक छक्का लगाया था धनंजय ने और इस बार मिड ऑफ के ऊपर से, वहां जो फील्डर है उनके ऊपर से 99। लेफ्ट शॉट मिड ऑफ के ऊपर से लॉन्ग ऑफ के पास और कैच कर लिया है। इस तरह से यह विकेट जाता हुआ शब्बू सैयद का। 36 रन बनाकर आउट हुए हैं। 16 गेंदों का सामना किया है। 4 चौके और 2 छक्के लगाए हैं। 240 के स्ट्राइक रेट से रन बनाए हैं। आफ्टर 8 overs 99 for 3 sorry. He did his job before departure. 36 runs from 16 balls, 4 boundaries, 2 sixes. This time he wanted to play over that cover region. Wanted to play away from that long off fielder, but got elevation, couldn't got a distance, and lost his wicket as well. End of 8 overs. It's 99 for 3. 2 overs to go. 12 गेंदें बाकी रह गई है और एमक्यूआर को कम से कम 12 गेंदों में 20-30 रन और जोड़ने चाहिए, तब जाके स्कोर 120 के ऊपर अगर पहुंच जाते हैं तो एक अच्छा डिफेंडेबल स्कोर हो सकता है। कोशिश कर रहे हैं, खास करके धनंजय भी अच्छी बैटिंग कर रहे हैं। केवल 5 गेंदों में 13 रन बनाए हैं, एक चौका एक छक्के की मदद से। फुल टॉस बनाते हुए गेंद को खेला है मिड विकेट बाउंड्री के बहुत दूर, मैदान के बाहर। कम से कम 80-90 मीटर का यह छक्का है, क्योंकि हमारी जो बाउंड्रीज है लगभग 65 के आसपास है, 65 मीटर के, तो काफी दूर गेंद चली गई है मैदान के बाहर। और इसी के साथ ये एमक्यूआर फार्मा के शतक पूरा हो गया है। 105 रन्स, 105 रन। फुल टॉस गेंद थी ऑफ स्टंप के बाहर, वहां से खींचकर गेंद को मिड विकेट के ऊपर से। दूसरा छक्का है धनंजय का। हवा में गेंद है, कैच हो सकता है। हो 1-2 अटेम्प्ट किए लेकिन नहीं पकड़ पाए, गेंद उनके हाथ से छिटक गई। 2 रन लेने का मौका बैट्समैन को। बहुत ऊपर गेंद चले गई थी, हवा में, बहुत ऊंचाई की तरफ गेंद को खेलना चाहते थे 6 मिड ऑन के ऊपर से, लेकिन गेंद बहुत ऊपर चले गई, बजाय लंबाई के गेंद ऊंचाई की तरफ चले गई थी। 2 रन इसके बीच धनंजय के लिए। 107, 10 गेंदें अभी भी बाकी है। ऑन साइड में और इस बार नहीं कैच कर पाए हैं, गेंद हाथ से छिटक कर मैदान के बाहर। 4 रन के लिए। तो चौकों का और छक्कों की बारिश हो रही है योगेश जी।
Is absolutely in the right time as well. They already crossed that par total now. In T10 match 110, what I think is a par total. It's 111 now. Not going too easy for Rabot to chase down those. They need to play and they need to bat extremely well. फुल टॉस इस बार ऑफ स्टंप के बाहर, पहले से एक पैर आगे डाला था उन्होंने ऑफ स्टंप के। 111 रन, सिंगल नेल्सन, 111 फॉर 3। 9वां ओवर चल रहा है। फुल टॉस ऊपर खेला है, मिड विकेट पर फील्डर उसके नीचे। इस बार कोई गलती नहीं की और इस तरह से धनंजय का जो खेल था वो समाप्त हो गया है। 111 रन 4 विकेटों के नुकसान पर अभी भी 7 गेंदें बाकी रह गई है एमक्यूआर फार्मा के पास। This is a very good thing about this MQ Pharma, Anilji. Every batsman don't take enough time to settle down. They have ability to play those big shots. If you check the scorecard, not only for this match but previous one, they play less dot deliveries. They have ability to play those big shots after regular intervals. That's why in this match also the current read is very good, healthy. 12.57, 8.5 was completed. It's 111 for 4. करीबन 12.5 रन के औसत से रन्स बना रहे हैं। 7 गेंदें बाकी रह गए हैं। विनय अगली गेंद लेकर, लॉफ्टेड शॉट इस बार डीप मिड ऑफ के ऊपर। 3 फील्डर, ओहो पकड़ लिया है। 3 खिलाड़ी आ गए थे, थोड़ा सा मिस जजमेंट हो सकता था लेकिन आखिरकार कैच हो गया है। 111 रन 5 विकेटों के नुकसान पर 9 ओवर का खेल समाप्त हो गया है। पहली गेंद पर गोपीनाथ मोरे बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे, गेंद बहुत ऊपर चली गई थी मिड ऑफ पर। 3 वहां खुद बॉलर, मिड ऑफ के फील्डर और लॉन्ग ऑफ के फील्डर, 3 फील्डर वहां पहुंचे थे। 111 रन 5 विकेटों के नुकसान पर 9 ओवर समाप्त हो गए हैं। रवि शिरसाट ने कैच पकड़ा था, हालांकि 3 खिलाड़ी वहां आ गए थे, थोड़ा सा गैम्बल हो गया था जरूर, लेकिन अपनी निगाहें गेंद के ऊपर रखते हुए बिल्कुल गेंद के नीचे स्टेबल होते हुए बहुत अच्छा कैच पकड़ा है रवि शिरसाट ने। आखिरी ओवर का खेल बाकी रह गया है, केवल 6 गेंदें। लास्ट ओवर 111 5 विकेट के नुकसान पर। It's a very important over. Definitely Watt would like to finish well to keep the momentum going with the team while come to chase. MQ Pharma would like to accelerate, would like to score this more than 120 at least. It's 111 for 5. डॉट बॉल के साथ शुरुआत करते हुए महेंद्र भामरे अपना दूसरा ओवर। गेंद को क्रॉस बैट से खेलना चाहते थे आदि खटमोड़े। दोनों नए बैट्समैन बीच मैदान में, आदि और तुषार घुले। ऑफ स्टंप के बाहर से इस बार गेंद को खेलने की कोशिश की थी, बैट का बाहरी किनारा लिया है, विकेट कीपर के पीछे गेंद चली गई है। शॉर्ट थर्ड मैन पर वहां फील्डर मौजूद, गेंद को रोक लिया है। केवल 1 रन 112। मिड विकेट पर खेला है, जब तक वहां फील्डर गेंद को रोक रहे हैं। 1 रन 113। 113। 3 गेंदें बाकी है, कम से कम 1-2 बड़े हिट्स की जरूरत है, बिग हिट्स की। लॉफ्टेड शॉट और ये लॉन्ग ऑन के बाउंड्री के बाहर। 6 रन के लिए 6। 119। It's a brilliant hit by Adi. 119 for 5. 2 deliveries to go. ऑफ स्टंप के बाहर इस बार ये डॉट बॉल। ऑफ स्टंप के बाहर से गेंद को खींचकर ऑन साइड में खेलना चाहते थे,
बीट हो गए हैं गेंद की लाइन से, गेंद सीधी विकेट कीपर के पास। 119 लास्ट बॉल ऑफ द इनिंग। नो बॉल और वाइट बॉल नहीं होता है तो। और एक 6, 125, 126 रन चाहिए मैच जीतने के लिए एबॉट को। 125, 125 एक बिग स्कोर बना लिया है योगेश जी। Yes, it's a huge total. Abbott team need to climb the mountain. 126 in 60 balls at asking rate of 12.6. Cricket is a game of uncertainty. You have to play extremely well. Outstanding performance need to put with the bat for Abbott if they want to win this one, and if they want to beat MQ Pharma in the second semi-final. Live actions at the other side of the chase. All the players are taking their position. We need to wait, Anil ji, here because review was taken. We need to check whether it was a fair delivery or not. It was a full toss. So third umpire is checking whether it was a below or above waist height to get a confirmation. Ticket for the finals of IPCL
सगळं सुरळीत करून दिलं. तुमचं कॅमेरामनचा कोणाचा काय प्रॉब्लेम आलाय का, कॉमेंटेटरचा किंवा अंपायरचा काय प्रॉब्लेम आलाय का, किंवा काय आलाय का? आणि तो जर आला तर ते निस्तरून घेतील. त्यांनी अपॉइंटमेंट केलं. म्हणजे आता तुमचा विषय काय तो ती फक्त ग्राउंडमध्ये काय आहे ना ते ग्राउंड्समनला सांगा, तो करून देईल तुम्हाला. म्हटलं ठीक आहे, नाही गैरसमज काही झाला असेल तर जाऊ द्या, त्यांच्याशी बोला, काही चुकला असेल तर विषय सोडून. बरं ठीक आहे, मी बोलतो ते. एकशे 26 धावेंचा पाठलाग आहे. इथे जोरदार अपील केली आहे. पंचांनी मात्र इथे अपील फेटाळून देत असताना वाईट बॉलचा कॉल केला. अवांतर धाव आहे. बघा अल्ट्रा एस साठी तुम्ही रिव्ह्यू घेऊ नका, तुम्हाला रिव्ह्यू मिळणार नाही. अल्ट्रा एस साठी रिव्ह्यूच नाहीये. इथे मुख्य पंच जो निर्णय देतील तो तुम्हाला मान्य करावा लागेल. अल्ट्रा एस साठी बाकी कुठल्याही गोष्टीसाठी तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. इथे पंच देखील तितकेच हुशार आहेत, फार मोठा अनुभव आहेत. MCAचे सर्व मान्यताप्राप्त पंच आहेत, त्यामुळे त्यांना स्पर्धेमधील नव्हे तर क्रिकेटमधील पूर्णपणे माहिती आहे, आपल्यापेक्षाही जास्त आहे. पुढचा चेंडू इथे हलक्या हाताने चेंडूला स्टेअर केलाय कव्हरच्या दिशेने. एक धाव घेण्याचा प्रयत्न, वेगवान धाव इथे पूर्ण केली जाते. धावसंख्येने इथे आपण पाहतोय सुरुवात केली जाते. धावसंख्या होती ती 2 धावा. एका धावेने आपलं खातं उघडलंय. विनय आणि महेंद्र ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. धावसंख्या इथे आपण पाहतोय 2 धावा झाल्यात. 126 धावेंचा इथे पाठलाग आहे. पुढचा चेंडू इथे देखील आपण पाहतोय रक्षात्मक भूमिका घेतली आहे. चांगल्या चेंडूचा सन्मान, खराब चेंडूवरती प्रहार इथे करावा लागेल. म्हणजे आत्ताच अजूनही वेळ नाहीये की लगेचच प्रत्येक चेंडूवरती प्रहार करायचा. तुम्हाला विचारपूर्वक बॅटिंग करावी लागणार आहे. कारण ज्या ज्या संघाच्या आघाडीचे बॅटर असतात ना त्यांच्यावरती फार मोठी जबाबदारी असते. परंतु 126 धाव्यांचा पाठलाग करायचा आहे म्हटल्यानंतर पॉवर प्ले फार मोठा मॅटर आहे. इथे तुम्हाला त्यामध्ये धावा बनवाव्याच लागतील. पुढचा चेंडू इथे बिगस्ट्राईक स्ट्रोक चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. इथे पहिला बॅटर स्वस्तामध्ये बाद होऊन तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हेलियन. विनय इथे आपण पाहतोय बाद होतोय. एक मोठा धक्का बसतोय अबॉट संघाला, परंतु इथून देखील सावरणं फार गरजेचं आहे. विनयांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. रवी शिरसाट इथे नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानामध्ये आहेत. महेंद्रच्या सोबतीने इथे चांगली बॅटिंग त्यांना करावी लागेल. महेंद्र देखील एक विस्फोटक बॅटर आहे. त्याला देखील आपल्या शैलीमध्ये इथे गोलंदाजांना उत्तर देणं फार गरजेचं आहे. कारण आता इथून पुढे वेळ मिळणार नाही, शेवटची संधी आहे. आता इथे जर त्या संधीचं सोनं करता आलं नाही तर तब्बल 365 दिवसांचा अवधी लागेल पुन्हा या मैदानामध्ये, पुन्हा या स्पर्धेमध्ये येण्यासाठी. पर्व चौथ्याची वाट पाहावी लागेल. हे तिसरं पर्व आहे आणि इथे प्रत्येक संघाला शेवटची संधी असणार आहे. धावसंख्या इथे आपण पाहतोय 4 धावा झाल्यात. पुढचा चेंडू रवीसाठी, नॉन स्ट्राईकला तो महेंद्र. पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडू हलक्या हाताने पॉइंटच्या दिशेने घेऊन काढलाय. कुठल्याही प्रकारची धाव नाहीये, निर्धाव चेंडू आहे, डॉट बॉल आहे. षटक क्रमांक मैदानामध्ये इथे आपण पाहतोय पहिलं सुरू आहे आणि पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 4 धावा इथे आपण पूर्ण होताना पाहतोय. पुढचा चेंडू रवीसाठी, इथे लॉंगॉनच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय परंतु म्हणावा तसं प्रॉपर टायमिंग होत नाही. सिंगलच मिळेल, एकेरी धाव मिळेल. एकेरी धावेने धावसंख्येमध्ये वाढ. पहिल्या षटकाचा खेळ इथे आपण पाहतोय अजूनही संपलाय का? पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकात
तुम्ही प्रयत्न करत नाही आणि त्यामुळे तुमच्याकडून तो सर केला जात नाही. इथे देखील तेच आहे. षटक क्रमांक 2 ची सुरुवात. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने एक चेंडू कट केलाय पॉइंटच्या दिशेने. एक धाव मिळते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 6 धावा. महेंद्राला काल ज्याप्रमाणे बॅटिंग करताना आपण पाहिलंय ना, त्या बॅटिंगची गरज आज संघाला इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. ती गरज आहे. महेंद्रकडे ती ताकद आहे. तो प्रत्येक चेंडू सीमारेषा पार धाडू शकतो असा ताकदवान बॅटर आहे. इथे नो बॉल. कशा संदर्भात आहे पंचांनी कळवलं तर फार बरं होईल. रिटर्न क्रीजचा आहे. रिटर्न क्रीजचा नो बॉल आहे. बघा समोरची जी लाईन आहे ना तिथे ओव्हर स्टेपिंग आहे. तिथे आपण पहिल्या पायाला गृहीत धरतो की लाईनच्या पुढे जर का पाय गेला तर नो बॉल देतो, जो ओव्हर स्टेपिंगचा नो आहे. आणि जो मागचा पाय आहे ना तो साईड लाईनला टच झाला ना तरी नो बॉल आहे. किती बारकाईने इथे पंच लक्ष द्यावं लागतं. बघा पंचांचं काम सोपं नाहीये. म्हणजे इथे गोलंदाजाच्या मागच्या पुढच्या पायाकडे लक्ष द्यायचंय. वाईड बॉल नो बॉलकडे लक्ष द्यायचंय. इथे बॅटची एजकडे लक्ष द्यायचंय. इथे आपण पाहतोय डान्सिंग डाऊन द विकेट. मिडऑफच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. मनावा तशा धावा मिळाल्या नाहीत. त्याचबरोबर आपण पाहिलं नशीब चांगलं आहे की लेग बिफोर द विकेट नाहीये. म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष ठेवायचंय. सर्वात अवघड काम त्यांचं आहे. खेळाडूंना काही मैदानामध्ये खेळायचं, आमचं काम बोलायचंय. आम्हाला एखादा चेंडू इकडे तिकडे गेला तरी आम्ही इथे टळू शकतं, परंतु पंचांना ते करून चालणार नाही. इथे पुन्हा एकदा चेंडू आपण पाहतोय डॉट बॉल आहे. काय गोलंदाजी इथे केली जाते. निर्धाव चेंडूंची जी माळ आहे ना ती सातत्याने फलंदाजांच्या गळ्याभोवती फिरवली जाते आणि त्यामध्ये एकेरी दुहेरी धाव्यांचा एक छोटासा खडा त्या ठिकाणी जो वापरला जातोय. चौकार षटकार इथे मोती तुम्हाला माळेमध्ये पेरावेच लागणार आहेत, त्याशिवाय पर्याय नाहीये. पुढचा चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू उजव्या यष्टीच्या लगत आहे. ही गोलंदाजी आहे, सुरेख आहे. बघा या खेळपट्टीवरती आहे ना तुम्ही नेगेटिव्ह गोलंदाजी करा, उजव्या यष्टीच्या बाहेर गोलंदाजी करा, सातत्याने फुल्लर लेनची गोलंदाजी केला, तुम्हाला यश हे मिळणारच आहे. म्हणजे एखादा दुसरा चेंडू निर्धाव गेला तर फलंदाज काहीसं वेगळं खेळण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामध्ये तो बाद होतो. साधी रणनीती आहे, रणनीतीचा वापर करा. इथे शफल होऊन चेंडू खेळलाय, अँगल बनवला आणि त्यामध्ये फायदा देखील झाला. प्रयत्न करा, तुम्हाला यश मिळणारच आहे. प्रयत्न केल्याशिवाय तुम्हाला कोणी आणून देणार नाही यश. इथे धावा बनवायच्यात, तुम्हाला प्रयत्न करत असताना बनवायच्यात, त्याशिवाय धावा बनवता येणार नाही. धावसंख्येमध्ये 4 ने वाढ. फार वेळानंतर मला वाटतं पहिला चौकार आलाय रवी यांच्या बॅटमधून. इथे एक येऊन चालणार नाही, सातत्य कायम ठेवावं लागेल. बरं एका बाजूने येऊन चालणार नाही, दोन्ही बाजूने आक्रमण करावं लागेल. धावसंख्या इथं आपण पाहतोय 4 धावेने वाढली जाते. धावसंख्या होते ती 12 धावा. दुहेरी अंकामध्ये तर प्रवेश केलाय. धावसंख्या तिहेरी अंकामध्ये प्रवेश करण्यासाठी सज्ज करावी लागेल. पाया इथे रचावा लागेल, अन्यथा इथे शिखर गाठता येणार नाही. इथे बॅकफुटला जाऊन चेंडू कट केलाय, परंतु तिथे देखील आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाने ती शर्यत जिंकले. चेंडू अडवलाय. 2 धावा त्या दरम्यान मिळत आहेत. 2 धाव्याने धावसंख्येत वाढ. धावसंख्या 14. 2 षटकानंतर 14 झाल्यात. सुरुवात काहीशी संत गतीने, परंतु संत गतीने राहिला. इथे बॅटर कोणी संत नाहीयेत, इथे त्यांना आक्रमण करावंच लागेल. क्रिकेटचं मैदान असू द्या किंवा रणांगण असू द्या, इथे तुम्हाला प्रयत्न करावे लागतील, युद्ध करावं लागेल, लढावं लागेल. जितका मोठा संघर्ष ना तितकाच मोठा विजय मिळवताना तुम्हाला आनंद होणार आहे. संघर्षाची हीच व्याख्या आहे. संघर्षाबरोबर तुम्हाला लढावं लागेल, झुंजावं लागेल, प्रहार करावे लागतील, हल्ले करावे लागतील, त्याशिवाय तुम्हाला कुठलंही मैदान साथ देणार नाही. धावसंख्या इथे आपण पाहतो 2 षटकांच्या समाप्तीनंतर इथे 14 झाल्यात. 126 करायच्या आहेत, म्हणजे अजूनही 112 धावा करायच्या आहेत आणि 48 चेंडू शिल्लक आहेत. षटक क्रमांक 3 भन्नाट वेगामध्ये इथे गोलंदाजी केली जाते. सबमरीन डिलिव्हरी आहे, आखूड टप्प्याचा चेंडू आहे. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूने उसळी कमी घेतली म्हणून सबमरीन डिलिव्हरी आहे. इथे आपण पाहतोय 1 धाव. एका धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 15 धावा. एका बाजूने रवी यांच्या बॅटमधून चौकार आलाय. महेंद्र अजूनही शांत आहे. इथे शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू उजव्या यष्टीच्या देखील बाहेर आहे, दुसऱ्या लाईनच्या बाहेर आहे आणि पंचांनी इथे आपण पाहतोय वाईड बॉलचा कॉल केला. चर्चा करत बसू नका, रिव्ह्यूचा टायमिंग आहे
त्या टायमिंग मध्ये तुम्ही रिव्ह्यू घ्या. सगळ्या खेळाडूंशी चर्चा करून तुम्ही रिव्ह्यू घेणार, ही पद्धतच रिव्ह्यूची चुकीची आहे. आणि रिव्ह्यू घेत असताना एक सिग्नल असतो, तो सिग्नल द्या. तुम्ही डायरेक्ट थर्ड अंपायर तुम्हीच घेताय. पंचांना कळवा रिव्ह्यूची जी पद्धत आहे, तो सिग्नल आहे तो दाखवा. इथे पुन्हा एकदा चेंडू वाईड बॉल आहे. इथे बॅक टू बॅक 2 चेंडू वाईड बॉल. गोलंदाजाचं कौतुक मी या गोष्टीसाठी करेल, उजवी यष्टी त्यांनी सोडलीच नाही, तो 7-12 त्यांनी त्याच्या नावावरती केलाय. तोच टप्पा वाईड गेला तरी हरकत नाही, बॅटच्या रडार मध्ये चेंडू द्यायचा नाही. चांगली रणनीती इथे गोलंदाजाची. पुढचा चेंडू इथे देखील आपण पाहतोय, चेंडू डॉट बॉल आहे. 2 अवांतर धावा गेल्या, एक चेंडू निर्धाव गेला ना तरी सुद्धा चांगली गोलंदाजी आहे, कारण पॉवर प्ले मध्ये धावा रोखल्या जातात. काल मला वाटतं चर्चा झाली आणि त्यावेळेस तिथे कळण्यात आलं की कशी गोलंदाजी करायची, कशी रणनीती वापरायची. छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्या. क्रिकेट फार सोपं आहे, विचारपूर्वक खेळा. इथे बॅटची नक्की जवळपास इथे चेंडू मार्गस्थ झालाय. इथे आपण पाहतो चेंडू पुन्हा एकदा अपील केली, परंतु अपील ही फक्त एका बाजूने होती. यष्टीरक्षकाने अपील केली, गोलंदाजाची अपीलच नव्हते. ठाऊक आहे आऊट नाहीये, आपण अपील करून त्या ठिकाणी आपली शक्ती वायाला घालून चालणार नाही. योगेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. इथे फुलर लेनचा चेंडू, काय गोलंदाजी केली. आपण म्हणतो ना एकाच अँगल मध्ये, एका लाईनीत, एका ओळीत अगदी शिस्तबद्ध गोलंदाजी काय असते ना, ती योगेश मध्ये आपल्याला पाहायला मिळते. वारे इतके वेगामध्ये वाहत आहेत, एक चुकीचा चेंडू धावा इथे जास्त देऊन जाईल, परंतु गोलंदाज एक यष्टी पकडूनच गोलंदाजी करतोय. नेमच धरलाय आणि त्याचं यश त्याला मिळतंय. इथे महेंद्र बाद होतोय. दुसरा धक्का अबॉट संघाला. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. फलंदाजाने इथे काहीतरी वेगळं खेळणं गरजेचं आहे. इथे अँगल बनवावे लागतील, रणनीती बदलावी लागेल, इथे मोठे फटके खेळावे लागतील. मी तुम्हाला मागाशी सांगितलंय, ही जर मॅच गमावली तर 365 दिवस तुम्हाला या गोष्टीचा विचार करावा लागेल की आम्ही सेमीफायनल मध्ये कसे हरलो. सेमीफायनलचा प्रवास तुम्ही गाठताय, तुम्हाला प्रयत्न हे 100% करावे लागतील. मागचं केलेलं काम विसरून जायचं. आत्ता सध्याची परिस्थिती काय त्यावरतीच तुमचा अभ्यास होणं गरजेचं आहे. इथे नवीन बॅटर आपण पाहतोय, महेंद्र यांची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत. अजित जाधव नावात जीत आहे, संघासाठी जीत मिळवणं फार गरजेचं आहे. अजित इथे नवीन बॅटर मैदानामध्ये आहे, परंतु गोलंदाजी मार्क वरती देखील तितकाच हुशार गोलंदाज आहे. पुढचा चेंडू इथे पुन्हा एकदा मिस्टर स्ट्रोक आहे. चेंडू हवेमध्ये, स्वतः गोलंदाज, चेंडू खाली, इथे झेल टिपला जाईल. अजित डायमंड डकचा शिकार. तिसरा बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. बघा मी प्रत्येक वेळेसच गोलंदाजांना आणि फलंदाजांना या गोष्टीची माहिती देतो. इथे गोलंदाजाने बघा अचूक टप्पा हेरला, अजिबात मिडल स्टंप मध्ये गोलंदाजी नाहीये. वाईड यॉर्कर आणि फुलर लेनची चेंडू. षटकाची सुरुवात झाली त्यावेळेस आपण पाहिलं तर काहीशी चेंडू अवांतर हाताळले, परंतु त्यानंतर जी गोलंदाजी उजव्या यष्टीला लगत जी केली ना फुलर लेनची, त्यामध्ये 2 यश मिळवून दिलंय. 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या इथे आपण पाहतोय 3 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावा, फक्त 4 धावा या षटकामध्ये आल्यात. 126 धावा करायच्या आहेत. पहिल्या 3 षटकामध्ये फक्त 118 धावा आल्यात. गोलंदाजांचं कौतुकच करावं लागेल. चांगली गोलंदाजी केली, चांगल्या बॅटरला इथे जकडून ठेवण्याचं काम त्यांनी केलं. षटक क्रमांक मैदानामध्ये 4. चला चर्चा नको, वेळ अजिबात वायाला घालू नका, कारण या मॅच नंतर आपण 15 ते 20 मिनिटाचा ब्रेक घेणार आहोत. आणि ज्यांची मॅच इथे नाहीये किंवा ज्यांची मॅच फार उशिराने होणार आहे, जेवणाचं काउंटर चालू आहे, आपल्याकडे कुपन्स आहेत, आपण जेवून घ्या, वेळ वायाला घालू नका. रवी आपण पाहतो स्ट्राईकला आहे. नॉन स्ट्राईकला नवीन बॅटर विकास. संघाचा विकास करण्याचं काम आता विकासकडेच आहे, कारण इथे विकासवरती आता जबाबदारी वाढलेली आहे. आता जे काही करायचंय रवी आणि विकास यालाच करायचंय.
इथे पहिल्या चेंडूवरती आपण पाहतो रवी यांच्या बॅटमधून एकेरी धाव येते. षटक क्रमांक 4 सुरू आहे. स्ट्राईकला आपण पाहतोय विकास. वा, चांगला फटका सजवलाय. म्हणजे बॅटवरतून ज्यावेळी चेंडू निघाला ना, एक स्वीट साऊंड आला. फटक्यामध्ये नक्कीच आपण पाहिलं तर नजाकत होती, ताकद काहीशी कमी पडली, दिशा योग्य नाही निवड, त्यामुळे एकच धाव मिळते. हरकत नाही, विकासने आपलं खातं उघडलंय. विकासला प्रयत्न 100% करावा लागेल. प्रयत्न केल्याशिवाय इथे यश मिळणार नाहीये. रवी यांच्या बॅटमधून मिस्टाईम स्ट्रोक, आणि या दिशेला जर का तुम्ही स्ट्रोक खेळलात ना तरी तो सीमारेषेच्या जवळपास जाणार आहे. इथे रिले पद्धतीने झेल टिपलाय, परंतु मला असं वाटतंय की इथे झेल टिपला गेलाय याची पडताळणी तिसऱ्या पंचांकडे सोपवली जाणार आहे. बरोबर, मी सांगितलंच की तिसरे पंच लगेच कॉल करतीलच. तिसऱ्या पंचांकडे तिथे निर्णय सोपवलाय की इथे योग्य निर्णय देणं फार गरजेचं आहे. कुठल्याही खेळाडूवरती, कुठल्याही संघावरती आपल्याला अन्याय करायचा नाही. टेक्नॉलॉजी आहे, त्याचा वापर आपण करणार आहे. पहिल्या डावामध्ये तेच झालं, कॅच घेतला, परंतु तिसऱ्या पंचांनी तिथे निर्णय फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने दिला, फेअर डिसिजन दिलं. इथे देखील आपण पाहतोय ती सिच्युएशन आहे. रवी इथे बाद आहे की नाही, प्रयत्न केलाय तो यशस्वी होतोय की नाही, डायरेक्टर टू टीव्ही अंपायर. आणि ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला स्क्रीनवरती पाहू शकता की योग्य निर्णय आहे की नाही. अगदी यूट्यूबवरती, मोबाईलवरती पाहण्यापेक्षा एवढी चांगली LED लावली आहे, चांगल्या क्वालिटीचे, म्हणजे भर दुपारामध्ये तुम्हाला एवढं क्लिअर दिसतंय. अंधारामध्ये विचार करा कसं दिसेल. या खेळाडूचं कौतुक आहे, मला या भूषण सरांचं कौतुक आहे. कारण बिचारे खेळायला नाही आहेत, पण खेळाडूंना पाणी पाजायचं काम लय चांगलं करतात. आयुष्यामध्ये सगळ्यात चांगलं पुण्य तेच आहे. तुम्ही पाणी पाजा, सगळ्यात चांगलं पुण्य त्यांना मिळणार आहे. फक्त पाणीच पाजा, त्याच्यामध्ये काही टाकून पाजू नका. हा, अच्छा, म्हणजे संध्याकाळची व्यवस्था आता करतायत ते. जोक पार्ट आहे. भूषण सरांचं कौतुक त्यासाठी देखील. आणि दुसरी गोष्ट, आपला संघ ज्यावेळेस बॅटिंग करत होता ना, मैदानाच्या बाहेर जाऊन बिचारे चेंडू आणत होते, त्यांचा काही संबंध नव्हता. बिचारे दमलेत त्याच्यामुळेच. त्यांना कोणी पाणी पाजलं का नाही ते नाही मी बघितलं, पण ते खेळाडूंना पाणी पाजतात. चांगलं काम आहे. तिसरे पंच इथे निर्णय देतील. आतमध्ये दिलं तरी चालेल, काय हरकत नाही. जा जा, जाऊ शकतं, जाऊ शकतं. आता अर्धीच बाटली आणि 11 जण आहेत, कसं प्यायचं. अजून एखादा घेऊन गेला तरी चालेल. तिसरे पंच फार विचार करतायत. निर्णय कोणाच्या बाजूने येईल तो थोड्याच वेळामध्ये कळेल. मैदानामध्ये आपण पाहतोय काहीचं वातावरण उन्हामुळे गरम आहे, परंतु जी हवा वाहते ना, त्यामुळे कुठेतरी सुखावा आहे की खेळाडूंना देखील इथे आपण पाहतोय जास्त उन्हाचा तडाखा सापळा इथे भासत नाहीये. मैदान देखील सुरेख आहे, हिरवागार गालीचा आहे. वरतून ऊन लागतंय, परंतु खालून गारगार वाटतंय. तिसरे पंच अगदी बारकाईने निर्णय घेत आहेत आणि निर्णय आपल्यापर्यंत नक्की सोपवला जाईल. प्रथम स्पोर्ट्सचं खऱ्या अर्थाने कौतुक आहे. बारकाईने अगदी अगदी झूम कॅमेऱ्याने, म्हणजे माझ्या अगदी समालोचन कक्षाच्या समोरच्याच बाजूला एक एक्स्ट्रा लेन्स कॅमेरा इथे जो ऑपरेट करणारे आमचे ऑपरेटर आहेत, अगदी सुरेखरित्या बारकाईने प्रत्येक खेळाडूचा अगदी चेहरा सुरेखरित्या या ठिकाणी रेखाटला जातोय, तो कॅमेरामध्ये कैद केला जातोय. आमची संपूर्ण टीम, आता ही आमचीच टीम आहे कारण ही सगळी ऑफिशियल टीम आहे प्रथम स्पोर्ट्सची. आमचे लाईव्ह टेक्निशियन आहेत, स्कोरर आहेत, परत अंपायर आहेत, आमचे सर्व समालोचक आहेत. ही संपूर्ण टीम आहे ना, ही एकत्रित येऊन ही कामकाज करतात. म्हणजे आम्ही बोलायचं काम करतोय, ते दाखवायचं काम करतायत आणि पंच इथे सर्वांवरती नियंत्रण ठेवण्याचं काम करतायत, कारण त्यांचं काम मोठं आहे. मी आमचं काम सोपंच आहे असं म्हणेल. स्कोररचं काम देखील सोपं आहे. बिचारे सावलीमध्ये एकदम निवांत बसतायत, परंतु अंपायर भर उन्हामध्ये बिना कॅपचे उभे आहेत, त्यांचं काम फार अवघड आहे. इथे
एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. एक धाव त्या दरम्यान मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. चांगला प्रयत्न आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. अक्षय विटकर. अक्षय नावाचे जे खेळाडू किंवा व्यक्ती असतात ना, ते काहीतरी तुफानी कामगिरी करणारे असतात. अक्षय कुमार तुफानी. आज खुश तुफानी करते. आज तुफान नाही, आज इथे वादळ येणं गरजेचंच आहे, त्याशिवाय पर्याय नाही. पुढचा चेंडू अक्षयसाठी. इथे मात्र चांगली गोलंदाजी केली जाते. शॉर्ट ऑफ गोललेंथ वरतून चेंडूला हाताळलाय. बघा गोलंदाजाची शैली आहे ना, काहीशी वेगळी आहे. गोलंदाजाचा राऊंड आर्म ॲक्शन नाही आहे, साईड आर्म ॲक्शन आहे आणि त्याचा तो पुरेपूर फायदा देखील घेतोय. पुरेपूर 90 डिग्रीजमध्ये इथे हात फिरवला जात नाही. काही काही गोलंदाजांची शैलीच आहे. म्हणजे आपण लसित मलिंगाला देखील पाहिलं असाल की कशा प्रकारे गोलंदाजी करतो. इथे आपण पाहतोय चेंडूला ज्या पद्धतीने जो चेंडू हाताळला जातोय. इथे 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 मध्ये धावसंख्या होते ती 22. 4-22. अजूनही 100 धावांच्या पुढे धावा करायच्यात. 104 धावा करायच्यात. 36 मध्ये 104. 17.33 धावांची गरज आहे प्रत्येक षटकामागे. आता तुम्ही 104 धावांकडे लक्षच देऊ नका. आता चांगला पर्याय अजून देतो. 6 मध्ये फक्त 17 करा, 104 बरोबर होऊन जातील. 6 मध्ये 17 करायच्यात. 2 बिग हिट मारायचेत, फक्त 2 षटकार चौकार मारा. बाकी सिंगल डबल तुम्हाला मिळणार आहे. एखादा दुसरा वाईड बॉलची देखील धाव मिळणार आहे. चला तुम्हाला पर्याय दिलेत मी. आता तुमचा मार्ग आहे, कुठला निवडायचा आहे. वा, पहिला तर बिग हिट केलाय. गॅप मध्ये 4 तर आल्यात. बघा यशाचा मार्ग आहे ना नेहमी असा खडतरच असतो. तुम्हाला यश संपादन करायचं आहे, खडतर प्रवास तुम्हाला करावाच लागेल. रस्त्यामध्ये किती दगड धोंडे येतील, दऱ्याखोऱ्या येतील, तुम्हाला प्रयत्न त्याच्यातूनच करायचा आहे. ज्यावेळेस तुम्ही असा प्रयत्न कराल तुमचं यश नक्कीच तिथे वाट बघणार आहे. आणि ज्यावेळेस तुम्हाला यश मिळेल ना, तुम्हाला त्या खडतर प्रवासाची आठवण देखील होणार नाही. इथे पहिल्या चेंडूवरती 4 आल्यात. धावसंख्या होते ती 28 धावा, 26 धावा, माफ करा 22 आणि 4 आहेत. 26 धावा झाल्यात. 17 मधल्या 4 आल्यात. 5 मध्ये 13 करायच्यात. स्ट्राईकला आपण पाहतोय विकास आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार मारलाय. विकासने चांगली कामगिरी केली. वाह, गोलंदाजाने देखील चांगलं कमबॅक केलंय. फुल्लर लेनचा चेंडू हाताळलाय. हे जे कानमंत्र दिले जातात ना, जी चर्चा होते एखादा मोठा फटका आल्यानंतर, तो फार महत्वाचा असतो. मी नेहमी सांगतो, सुबह की चाय और बड़े लोगों की राय हमेशा लेनी चाहिए. इथे आपण पाहतोय पुढचा चेंडू अक्षय साठी आहे. इथे चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर. वाईट बॉलचा कॉल. अवंतर धाव. धावसंख्येत वाढ. 2 चेंडूमध्ये 6 आल्यात. बघा अशी कुठलीही टीम नाहीये की ज्या टीम मध्ये सगळेच्या सगळे गोलंदाज अप्रतिम गोलंदाजी करतात. एक कोणतरी सापडतो. तो सापडतो नाही, तो सापडून घ्यावा लागतो. पुढचा चेंडू इथे खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. हेलिकॉप्टर पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅट वरतून रस झाला. पॉइंटच्या दिशेने गेला. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 29 धावा. 10 धावा म्हणजे 6 धावा, 7 धावा तर आल्यात. पुढचा चेंडू इथे फुलटॉस. काऊ कॉर्नर मध्ये चेंडू खेळलाय. प्रयत्न अप्रतिम, परंतु चेंडूने दिलाय गुंगारा. चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार 4 धावेंसाठी. 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होती ती 33 धावा. 33 रन्स ऑन बोर्ड. 33 धावा आतापर्यंत झाल्यात. 33 धावा झाल्यात. काहीशी चर्चा. रिव्ह्यू घेतलाय. चला ओके. चला इथे गोलंदाजाच्या शैलीवरती ऑब्जेक्शन घेतलंय बॅटरने. घेऊ शकतात. रिव्ह्यू आहे, त्याचा वापर ते करतील. टेक्नॉलॉजी आहे, त्याचा वापर आपण करूयात. डायरेक्टर टू टीव्ही अंपायर. बघा आपण ही स्पर्धा ज्यावेळेस संपन्न होते ना,
प्रत्येक दिवशी म्हणजे शनिवार रविवारमध्ये आपण 2 दिवशी ही स्पर्धा खेळवतोय. प्रत्येक कॅप्टनला इथे एक शपथ घेण्यासाठी आपण बोलवतो की फेअर क्रिकेट खेळायचं आहे, रिस्पेक्टिव्ह क्रिकेट आपण खेळायचं आहे, कुठलाही वादविवाद आपण करायचं नाही, अशी शपथ घेऊन साईन घेऊन आपण या मॅचला आणि या स्पर्धेला सुरुवात करतोय. त्याच पद्धतीने इथे फेअर गेम आपल्याला खेळायचा आहे. कुठलाही फेकी गोलंदाज आपण इथे वापरू देणार नाहीये. त्यामुळे इथे निर्णय आपण तिसऱ्या पंचांकडे अगदी बारकाईने स्लो मोशनमध्ये गोलंदाजाची शैली इथे पडताळली जाते. चला इथे रिव्ह्यू मात्र गमावलाय. फेअर डिलिव्हरी गोलंदाजीची शैली अगदी योग्य आहे असं आमच्या तिसऱ्या पंचांनी कळवलंय. काय सबस्टिट्यूट आहे? चला पटकन या, खेळा, चला पटकन खेळा, वेळ लावू नका. आम्ही पटकन खेळण्यामागचं कारण एकच आहे की तुम्ही उन्हामध्ये खेळताय, पटपट खेळा आणि डगआउटमधून येऊन शांतपणे बसा, त्यासाठी पटपट खेळा, बाकी काही नाही. पुढचा चेंडू इथे बॅट अगदी वेगामध्ये फिरवली, परंतु जो चेंडू खेळण्याचा जो प्रयत्न केला तो अगदी दिशे व्यतिरिक्त म्हणजे ज्या अँगलमध्ये खेळायचा होता तिथे आपल्याला खेळताना पाहायला मिळाला नाही. धावसंख्या अजूनही स्थिरच आहे. पुढचा चेंडू एका बिग हिटची गरज आहे संघाला, अबाउट संघाला. इथे देखील खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, इथे प्रयत्न फसतोय, एकच धाव मिळेल. धावसंख्येत 1ने वाढ, धावसंख्या होते ती 34 धावा, 34 रन्स. पहिल्या 22 होत्या म्हणजे 12 झाल्या, 17 करायचे आहेत तुम्हाला. इथे एकही धाव कमी करून चालणार नाही, कारण शेवटला तुमचं काम अवघड होईल. परिस्थिती सुधारण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला कष्ट करावेच लागतील. मेहनत केल्याशिवाय तुम्हाला फळ मिळणारही नाही. तुम्ही सातत्याने प्रयत्न करत राहा, हटू नका. 12 आल्यात, पुढच्या षटकामध्ये मी 22 मारेल, ही तयारी तुमच्या मनाची पाहिजे. इथे गोलंदाजी करणाऱ्या संघाचं मी कौतुक सातत्याने करतोय. फलंदाजांना देखील मी जास्तीत जास्त प्रयत्न करण्याचा सल्ला देतोय, परंतु गोलंदाज अप्रतिम अशी गोलंदाजी करतायत. सहबाज आपण अजूनही गोलंदाजीला येताना पाहिलेला नाही. या गोलंदाजाकडे एक क्लास आहे. तुम्ही त्याची गोलंदाजी जर पाहिली ना तर तुम्हाला कळून येईल की कशा पद्धतीने तो गोलंदाजी करतो. म्हणजे टेनिस क्रिकेट बरोबर लेदर क्रिकेटमध्ये देखील सातत्यपूर्ण आणि चांगली कामगिरी करणारा तो खेळाडू आहे. ते नवीन गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा आहे. इथे आपण पाहतोय एकच धाव जी पूर्ण केली जाते. 6वं षटक इथे मैदानामध्ये सुरू झालं. आता एंड बदली केलाय. ज्या एंडने धावा यायला पाहिजे होत्या तिथून आल्या नाहीत, आणि जिथून धावा येताना आपण पाहिलंही नाही तिथून धावा करणं म्हणजे फार अवघड काम होऊन जाणार आहे.
इथे गोलंदाज फलंदाजांची चांगली फिरकी घेत आहेत. एक चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर तर दुसरा अगदी शरीर भेदक मारा. वेगवेगळ्या धाटणीचे चेंडू या गोलंदाजांच्या भात्यामध्ये आहेत. त्याचमुळे इथे फलंदाजांना अडकून ठेवण्याचं काम या गोलंदाजांनी केलंय. पुढचा चेंडू इथे देखील चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू इथे मार्गस्थ होतोय. एक धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न नकार. मला वाटतं शहबाजच तिथे आहे आणि शहबाज चांगली फिल्डिंग करणारच आहे कारण सर्वात फिट आणि फाईन प्लेअर त्या मैदानामध्ये आणि या संघामध्ये दिसतोय. मोक्याच्या क्षणी त्याला नेमणूक केली आहे. जिथे जास्त चेंडू वेगाने येणार आहे तिथेच अशा खेळाडूला तैनात केलं जातं. पुढचा चेंडू इथे ऑन साईडला खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न. चेंडू इथे एका धावेसाठी मार्गस्थ होतोय आणि पंचांचा इशारा नक्कीच येईल. लेगबाई स्वरूपाची एक धाव आहे. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 37 धावा. कासवाच्या गतीने धावा करून चालणार नाही. तुम्हाला ससेची गती इथे वापरावीच लागेल. इथे देखील चेंडू डॉट बॉल आहे. बघा ज्या एंडने आता गोलंदाजी सुरू आहे ना त्याच एंडने बॅटिंग करणाऱ्या एंडला म्हणजे आता जिथे बॅटिंग सुरू आहे त्या एंडच्या दिशेने वारे अगदी जोरात वाहतात. त्यामुळे गोलंदाजी जर आपण पाहिली ना 100चा स्पीड असेल गोलंदाजीचा तो आता त्या एंडमधून 120चा स्पीड होऊ नये आणि अशा वेगावरती इथे प्रहार करणं म्हणजे फार अवघड होऊन जाईल. इथे आपण पाहतोय चेंडू निर्धाव आहे. 6 षटकांचा खेळ संपलाय. जेमतेम आता मात्र काहीशी औपचारिकता या सामन्यामध्ये शिल्लक राहिली कारण आता रनरेटही वाढलाय. लक्षही फार दूरवरती होत चाललंय. धावाही इथे येत नाहीयेत. धावसंख्या इथे आपण पाहिलं तर 6 षटकानंतर धावसंख्या होते ती 37 धावा. या गोलंदाजांनी फार कंजूसीने धावा खर्च केल्यात. फार कंजूस गोलंदाज आहे. धावा खर्चच करत नाहीयेत आणि बॅटर देखील आपण पाहिलं तर धावा इथे बनवतही नाहीयेत. 24 चेंडू आणि 89 धावांची गरज आहे. इथे मला वाटतं सेमीफायनल मध्ये आज आपल्याला इन ऍक्शन कॅप्टन खेळताना पाहायला मिळतात. ना ते यांचं एकच काम होतं टॉस उडवा आणि निवांत बसा. बाकीचं तुम्ही तुमचं काम करा. आता बॉलिंगला आलेत. इथे आपण पाहतोय चेंडू एक चेंडू तर निर्धाव आहे. एक चेंडू निर्धाव टाकला. डगआउट मधून टाळ्या वाजल्यात सरांसाठी. वा एवढा चांगला गोलंदाज आणि संघाच्या बाहेर बसत होता. असं वाटतं फिरकीचा जादूगरच आहे. चेंडूवरती बोट फिरवली जात आहेत आणि चेंडूला वळण देखील आहे. ते समोरच्या दिशेने चेंडू मारलाय आणि एकी मारा लेकिन सॉलिड मारा. चेंडू आउट ऑफ द पार्क. शोधायला देखील जाऊ नका इतका दूरवरती षटकार आहे. चला नवीन चेंडू लगेच मैदानामध्ये फेका. इथे नवीन चेंडू आहे. आता जुना चेंडू आणायला कोण जाईल पलीकडे. एवढा लांब गेलाय अंतच येणार नाही. आयोजक नाही एवढा लांब आपण पण जाऊ नका. काही गरजच नाही. नवीन चेंडूने खेळू द्या. वाह स्विंग अँड मिस. सरांचे फार मोठे पाठीराखी इथे डगआउट मध्ये आहेत. एक चेंडू निर्धाव गेला ना अगदी शिट्या फेटे टोप्या सगळं उधळलं जातंय कारण सरांचं कौतुक करावंच लागेल कारण ऑफिसमध्ये त्यांचाच दबदबा आहे. ते तिथे देखील कॅप्टन आहेत. इथे मैदानातलं वेगळं वातावरण ऑफिस मधलं वेगळं आहे. 4 चेंडू डॉट आहेत. एक षटकार आला म्हणून काय झालं. पुढचा चेंडू. थांबा थांबा. क्षेत्ररक्षक तुम्ही ज्यावेळेस स्टार्ट घेताना समोर जायचं इकडे तिकडे नाही जायचं. आपण मैदानामध्ये आहेत बागेत नाही. सरळ रेषेमध्ये जायचं. वा इथे आपण पाहतो बॅटची एज आणि नशिबाचा चौकार 4 धाव्यांसाठी. प्रयत्न दोघांनी चांगला केला. 4 धाव्याने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या इथे आपण पाहतोय 48 धावा झाल्यात. 7 मध्ये 48 42 चेंडू मध्ये 48 झाल्यात. चला पटपट खेळा. तुम्हाला अजून आराम करायचा आहे. थोडंसं खायचंय देखील आणि फायनलची तयारी देखील करायची. त्यामुळे पटपट खेळा
कारण लगेच जेवायचं आणि लगेच खेळायचं तसं चालणार नाही. इथे आपण पाहतोय चेंडू डाव्या एसटीच्या बाहेर आहे, वाईड बॉल आहे. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय गोलंदाज गोपीनाथ मोरेत. आडनाव पण ऐकून घ्या, तर गोपीनाथच्या पुढे तुम्ही दुसरं नाव सुद्धा लावू शकता. इथे आपण पाहतोय चेंडू बॅट वरतून ब्रश. इथे बॅटर मात्र वाह. मला वाटतं हे सबस्टिट्यूट म्हणून आलेत का? सबस्टिट्यूट आहेत ना. आता ही विकेट त्यांच्या नावावरती आहे. घरी सांगायला झालं की मी खेळायला होतो, नाव आलेलं आहे माझं स्कोर कार्ड वरती. कोण आहे नाव काय त्यांचं? निलेश सर तुमचं नाव आलेलं आहे स्कोर कार्ड वरती. प्लेइंग 11 मध्ये नाही तर प्लेइंग 12 मधला खेळाडू, अतिरिक्त खेळाडू क्षेत्ररक्षणासाठी आला. एक विकेट घेण्यामध्ये त्यांना यश मिळत आहे. नवीन बॅटर कोण आले? बॅटरचं नाव काय आहे नवीन आलेल्या? सतीश. ओके ओके सतीश. पुढचा चेंडू काय इथे डाव्या एसटीच्या वरून चेंडू इथे मार्गस्थ आलाय. डॉट बॉल आहे. वाह. इथे मात्र चेंडू डॉट बॉल, निर्धाव, चांगली गोलंदाजी, काहीसा एकतर्फी सामना इथे आपण पाहतोय. जो एमक्यूआर फार्मा या संघाच्या बाजूने झुकलेला आहे. अबाउट संघाला काहीसा इथे मोठा धक्का नक्कीच बसला असेल. इथे वाईड बॉल आहे. अवांतर धावा नक्कीच मिळत आहेत. अवांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढही होते. धावसंख्या इथे होते ती 50. 50 अप. 50 धावा झाल्यात. 50 धावा. आता या मैदानामध्ये 50 धावांसाठी देखील टाळ्या वाजत नाही. पूर्वीचा काळ आणि आत्ताच्या काळामध्ये हा देखील फरक आहे. 50 केल्या काय, फक्त 50 तर केल्यात. अपेक्षा माणसाची वाढत चालली. आता प्रत्येक वेळेस तिथे आउट होईल याची गॅरंटी नाहीये. म्हणजे आपण पाहतो ना, जवळचं सोडायचं आणि पळत्याच्या मागे सुटायचं. इथे 3 धावा खर्च केल्यात. आता संघाकडे बॅलन्स एवढा चांगला आहे त्यामुळे खर्च करायला मागे पुढे बघितलं जात नाही. एकच धाव खर्च करायची होती परंतु बॅलन्स जास्त होता, अजून 2 धावा खर्च केल्या. धावसंख्या होती ती 53 धावा. वाह बिमर. इथे नो बॉल आहे. सतीश सरांना एक चांगली संधी आहे फ्री हिटचा चेंडू खेळण्याची. इथे 95% बॅटर बाद नाहीये, फक्त 5%, कारण फ्री हिटचा चेंडू आहे. 5% बाद होण्याची संधी आहे. इथे 95% तर नॉट आउटच आहे. प्रयत्न फक्त आउट होण्याचा करू नका. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करा. शफल होऊन चेंडू आपण पाहतोय ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षण डीप मध्ये तैनात. 1 धाव पूर्ण. एकाच धावेवरती इथे समाधान आहे. धावसंख्या इथे आपण पाहतोय 55 धावा झाल्यात. 55. त्यांनी सगळे बॉल बघा ऑप्शनच्या बाहेर टाकत राहिले. तेव्हा रन झालेच पाहिजे होते आणि इथून रन्स होण्याला अवघड. ते मिश्रा स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षण डाऊन दी बॉल. झेल टिपला जाईल. बॅटर इथे होईल बाद. सतीश नाही, कोण? विकास इथे बाद होतोय. सतीश नॉन स्ट्राईकला आहेत. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये आपण पाहतोय अजय. चला अजय सर लवकर या. आता इथे गोलंदाजी
कारण त्या एंडकडून वेगवान मारा म्हणजे इथे फलंदाजांना फार मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागेल. पहिला चेंडू मिस टाइम स्ट्रोक आहे. इथे क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. इथे झेल निसटलाय. बघा मी तुम्हाला सांगितलं या एंडकडून गोलंदाजी होते म्हणजे फलंदाजांना फार मोठी इथे झुंज द्यावी लागेल. पहिल्या चेंडूवरती झेल तर निसटलाय. शेहबाज यांनी बॅटिंग देखील अप्रतिम केली. बॉलिंगसाठी आले. पहिल्या चेंडूवरती संधी निर्माण केली. संधी इथे गमावली गेली. पुन्हा एकदा मोठा प्रहार केलाय समोरच्या दिशेने. इथे क्षेत्ररक्षक फार दूरवरती आहे. इथे धावा मिळणं फार अवघड होऊन झालंय. धावसंख्येत एका धावेने वाढ आहे. धावसंख्या होते ती 57 धावा. 57 धावा झाल्यात. अजूनही फार मोठे लक्ष्य आहे. लक्ष्य इथे साध्य करावं लागेल. प्रयत्न त्यांना करावा लागेल. इथे देखील आपण पाहतोय म्हणावं तसं प्रॉपर टायमिंग होत नाही. वेगावरती इथे प्रहार करणं खऱ्या अर्थाने फार अवघड जात आहे आणि त्यानंतर सिंगलच येते. काल आपण या ठिकाणी दोन बलाढ्य संघांची शेवटची मॅच जी पाहिली त्यामध्ये आपण पाहिलं तर एरिना किंग्स आणि एमक्यूआर फार्मा या दोन संघांमध्ये आपण कालच्या दिवसाची जी मॅच पाहिली ना तीच मॅच रिपीट इथे होणार आहे. जवळपास शिक्कामोर्तब लागलेला आहे दोन्ही संघांसाठी. सेमी फायनल मध्ये जवळपास इथे आपण पाहिलं तर एरिना किंग्स हा संघ तर फायनल मध्ये दाखल झालाय आणि 99.99% इथे एमक्यूआर फार्मा हा संघ देखील सेमी फायनल मध्ये दाखल झालाय. कालच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर फायनल मध्ये हे दोन्ही संघ आता दाखल झालेले आहेत. आता या फायनल मधून कुठला तरी एक संघ चॅम्पियन लीग साठी इथे क्वालिफाय होणार आहे. सेमी फायनल तर दोन्ही संघांनी जवळपास जिंकलेलीच आहे. फायनल मध्ये दाखल झाले परंतु कुठला तरी एकच संघ दोघांना संधी नाहीये एकालाच संधी आहे. कालच्या आठवड्यामध्ये म्हणजे गेल्या आठवड्यामध्ये देखील आपण पाहिलं नाईट रायडर्स हा संघ जो फायनल मध्ये जिंकला चॅम्पियन लीग साठी क्वालिफाय झाला. ज्या संघाबरोबर त्यांचं युद्ध होतं ना त्या संघाने त्यांना लीग मध्ये आपण हारताना त्या संघाला बघितलेलं परंतु त्यांनी फायनल जिंकली. इथे काय होईल कारण दोन्ही संघ ताकदवान आहेत. इथे चांगला फटका 440चा नाही परंतु 120चा तर झटका इथे बसलेला आहे. चांगला फटका दिलाय. सतीशच्या बॅटमधून इथे चौकार येतोय. धावसंख्या इथे आपण पाहतोय 9 षटकांचा खेळ संपलाय. 63 धावा झाल्यात. 63 झाल्यात. अजून 63 करायच्यात. 54 मध्ये 63 केल्यात. आता 6 मध्ये 63 करायच्यात. 6 षटकांमध्ये नाही 6 चेंडूंमध्ये करायच्यात. आता प्रत्येक चेंडू मागे 10.5ची सरासरी प्रत्येक चेंडू मागे. त्यासाठी गोलंदाजाला इथे काहीतरी कारनामा करून द्यावा लागेल. थांबा. डेड बॉल. काय वारे वाहत आहेत बघा. वादळ आले आणि कोणाची हवा आहे तर सध्या हवेचीच हवा आहे. मैदानामध्ये तर हवाच आहे. कोणाची येते नका. वा चांगलं क्षेत्ररक्षण. संघासाठी 3 धावा वाचवल्या. 62 धावेची गरज. 5 चेंडू 62 धावा. 5 बॉल 62. यानंतर आपण काही वेळेची विश्रांती घेणार आहोत. मॅच मध्ये दोन्ही संघांना पोटभर आहार करू द्या आणि फायनल साठी सज्ज होऊ द्या. इथे चेंडू ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे डीप मध्ये तैनात. सिंगलच मिळेल. धावसंख्येत 1 ने वाढ. अजूनही 61 धाब्यांची गरज. 4 चेंडू 61 धाबा. इथे आपण पाहतोय एमक्यूआर फार्मा हा संघ विजयाच्या उंबरठ्यावरती आहे. दरवाजे त्यांचे फायनल साठीचे खुले करण्याचा प्रयत्न ते करतायत. सर्वोत्तम कामगिरी केली संघाने. म्हणजे गोलंदाजी चांगली केली. फलंदाजी चांगली केली. क्षेत्ररक्षणही
चांगलंच केलं. तर दुसऱ्या बाजूला अबॉट संघाने गोलंदाजी चांगली केली, क्षेत्ररक्षण खराब केलं आणि त्यानंतर बॅटिंग देखील खराब केली. इथे एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू खेळला आणि फार वेळानंतर इथे चौकार देखील आला. बघा मैदानामध्ये तुम्ही बघितलात ना तर धावा इथे येत आहेत, धावा रोखल्या गेल्या नाहीयेत. आउटफील्ड वरून चेंडू अगदी वेगाने ट्रॅव्हल होतोय, पण बॅटवरती चेंडू आले नाहीत तर धावा येतील कशा. बॅटवरती चेंडू घेणं गरजेचं होतं. संघ नक्कीच आपण पाहतोय पराजयाच्या छायेमध्ये आहे, परंतु सतीश सरांच्या बॅटमधून इथे आपण काहीशा चेंडूवरती मोठे प्रहार देखील येताना पाहायला मिळतात. जे सतीश सरांनी दाखवून दिलंय की टायगर अभी जिंदा आहे. वा, सन्मानात्मक चेंडू खेळून काढलाय. इथे आपण पाहतोय मॅच संपते. विजय संघाचं अभिनंदन. MQR फार्मा हा संघ फायनल मध्ये दाखल होतोय. वेल प्लेड. आणि त्याचबरोबर अबॉट संघाने देखील चांगला प्रयत्न केला, चांगली झुंज दिली, त्याबद्दल आयोजन कमिटीच्या वतीने या IPCLच्या पूर्णपणे फॅमिलीतर्फे त्यांचं मनपूर्वक असे अभिनंदन. फायनलला काही वेळासाठी विश्रांती असेल, आपण थोड्या वेळासाठी विश्रांती घेऊ. तोपर्यंत धन्यवाद.